नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस कुठे ना कुठेतरी बाहेर फिरायला जातो आणि मग मध्यमवर्गीय मराठी माणसांचं नेतृत्व यापेक्षा वेगळं कसं असेल. ठाकरे दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परदेशात फिरायला जातात. याही वेळेला ते परदेशात फिरायला गेले आहेत आणि 4 मेला परत येतील अशी माहिती मिळते. असं सगळं घडत असताना एकनाथ शिंदे स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी आपला पक्ष वाढवायला घेतलाय. शिवसेना मोठी करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंवर आहे आणि म्हणूनच आता ठाकरेंना सोडून दत्ता दळवी नामक शिवसेनेत म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेतलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेलं आहे. शिवसेनेचं उपनेतेपद त्यांच्याकडे होतं. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पद दत्ता दळवींकडे होतं. हे सगळं सोडून आता ते एकनाथ शिंदेंच्या सोबत आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे हे लंडनला गेले आहेत, दळवी ठाण्याला गेले आहेत. आता आपण खऱ्या शिवसेनेमध्ये आलो आहोत असं म्हणत दत्ता दळवींनी सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला, तो शिवसेनेत. या वेळेला त्यांनी स्वतःसाठी काही नाही पण मुलासाठी मात्र भविष्यातली तजवीज असावी अशी गळ एकनाथ शिंदेंना घातली. माननीय बाळासाहेब ठाकरे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आनंद वाटतोय आणि मी जो प्रवेश घेतलेला आहे मनामध्ये कुठलाही शंका कुशंका किंवा मनामध्ये कुठल्या भावना घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये. दत्ता दळवी हे तसं पाहायला गेलं तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये म्हणजेच ठाकरेंच्या गटात अडगळीत पडलेलं नाव. आता एकनाथ शिंदेंच्या सोबत येऊन असं काय बदलेल त्याच्यातलं विश्लेषण केलंय आमचे सहकारी कुणाल भोईटे यांनी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता अनेक ठाकरे गटाचे जे शिलेदार आहेत, माजी नगरसेवक आहेत, ते ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेकडे जाताना पाहायला मिळतात. अशातच माजी महापौर असणारा चेहरा म्हणजेच दत्ता दळवी हे देखील शिंदेंच्या सेनेच्या वाटेवरती असलेले पाहायला मिळतात. शिंदेंच्या सेनेची ताकद याच्यामुळे मजबूत होऊ शकते कारण त्यांच्यासोबत 5 ते 6 शाखा प्रमुख त्याचप्रमाणे माजी नगरसेवक देखील पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून शिंदेंनी जी काही रणनीती आखलेली आहे माजी नगरसेवकांना आपल्या गोटामध्ये घेण्याची, ही कुठेतरी सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा किती प्रमाणात फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसतोय, त्याचप्रमाणे हे माजी नगरसेवक शिंदेंकडे आल्यामुळे याचा किती प्रमाणात फायदा हा शिंदेंच्या शिवसेनेला होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.